हाय नमस्कार सर्वांना। चला तर मग आज आपण अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो मटन पासून व्हाईट शाही बिर्याणी बनवणार आहोत। प्रथम एक कुकर घ्यायचं, त्यामध्ये अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, गॅसवर ठेवायचं आहे। त्यानंतर हे सर्व प्रकारचे जे दाखवलेले आहेत ते खडे मसाले त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर कोणते कोणते मसाले आहेत। त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे, स्लाइस केलेला कांदाही घातलेला आहे मी, अद्रक लसूण पेस्ट घालायची, मीठ घालायचं आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे। हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। झाकण लावून अर्धा तासासाठी 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आहे। त्यानंतर जे शिजलेले मटण आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि त्याचं सूप बाजूला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर फोडणीची तयारी करूया। प्रथम एक पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तेल घालायचं आहे। विलायची, जायपत्र, दालचिनी आणि लवंग मी घेतलेला आहे फोडणीसाठी। स्लाइस केलेला कांदाही घालायचा। लाल होईपर्यंत भाजू द्यायचा आहे, फ्राय होऊ द्यायचा आहे। अद्रक लसूण पेस्ट घालूया। मटण घालायचं आहे। त्यानंतर अर्धा कप दही घालून घेऊया। दही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हिरवी मिरची कट केलेली घालूया त्याच्यामध्ये, काळे मिरे, जिरं आणि बडीशेप घालून घेऊया। हे सर्व व्यवस्थित फ्राय करून द्यायचं। त्यानंतर सूप काढलेलं घालायचं। त्यानंतर पाणी घालायचं आहे। आता सोक केलेला बासमती राईस घालायचा आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि फ्रेश क्रीम तुम्ही घालू शकता। जर ही क्रीम घातली तर व्हाईट कलर छान दिसतो, म्हणून तर त्याला व्हाईट बिर्याणी किंवा व्हाईट पुलाव असं म्हणतात। केवरा वाटर घातलेला आहे। झाकण लावून 20 ते 25 मिनिटं ठेवायचं आहे आणि आपली शाही बिर्याणी तयार आहे। आणि ही आपण सर्व करून घेऊया। ही तुम्ही रायत्यासंग, लिंबासंग, लिंबू कांदा कुठल्याही सॅलड संगती तुम्ही सर्व करू शकता आणि एन्जॉय करू। थँक्यू फॉर वॉचिंग।